तुमची तुळ रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. अनेक वर्ष तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय ना, इतरांना मदत करूनही शेवटी तुमच्याच पदरी निराशा आली आहे ना. अनेकदा रात्रीच्या वेळी पाणवलेल्या डोळ्यांनी तुम्ही देवाकडे एकच प्रश्न विचारला असेल, हे ईश्वरा, माझा संघर्ष कधी संपणार, माझी खरी वेळ कधी येणार. जर तुम्ही तुळ राशीचे असाल तर आज रात्रीचे तुमचे अश्रू पुसून टाका, कारण विधात्याने तुमच्या कष्टाचे फळ देण्याची आणि सकर्मक बदलांचे कुलूप उघडण्याची तयारी पूर्ण केली आहे. पण थांबा, जीवनात मोठा आर्थिक किंवा सकर्मक बदल एका रात्रीत येत नाही. एखादी चांगली वेळ येण्यापूर्वी निसर्ग, ब्रह्मांड आणि आपली संस्कृती आपल्याला काही अत्यंत गुप्त संकेत देत असते, अशी मान्यता आहे. जर तुम्हाला गेले काही दिवसात तुमच्या घरात किंवा तुमच्या शरीरात हे 10 संकेत मिळत असतील तर पारंपरिक मान्यतेनुसार समजून जा की तुमच्या संघर्षाचे दिवस आता संपण्याच्या मार्गावर आहेत आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी मोकळे होऊ शकतात. परंतु जर तुम्ही एका विशिष्ट गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर आलेली चांगली संधी हातावरून निघून जाऊ शकते. काय आहे तो 10वा सर्वात मोठा संकेत आणि कोणती आहे ती एक चूक जी तुमचं नुकसान करू शकते, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पहा, कारण आजचा हा एक व्हिडिओ तुमच्या विचारसरणीला आणि आयुष्याला एक नवी सकर्मक दिशा देणारा ठरणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तगुरु या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब देखील केलं असेल तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी तुळ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण ज्योतिषशास्त्रातील सर्वात संतुलित, संस्कृत पण सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या राशीबद्दल बोलणार आहोत. ती रास म्हणजे तुळ रास. तुळ राशीचे प्रतीक काय आहे मंडळी? तराजू, म्हणजेच की न्याय, संतुलन आणि संवेदनशीलता. या राशीचे व्यक्ती कधीच कोणाचं वाईट चिंतन करत नाहीत. पण तरीही सध्या तुमच्या आयुष्यात जे वादळ सुरू आहे त्यावरून तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्याच पाठीशी का हात धुवून लागला आहे. आज आपण त्यामागचं गूढ रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या संघर्षाची कहाणी आणि त्यानंतर येणाऱ्या चांगल्या काळाचे ते 10 पारंपरिक संकेत. चला मग मंडळी, कमेंट केली नसेल तर कमेंट देखील आत्ता लगेच करा तुमची जर तुळ रास असेल तर. पहा तुळ राशीच्या मंडळींनो आणि ताईंनो, दादांनो, मला माहिती आहे की सध्या तुम्ही कोणत्या नरकातून किंवा कोणत्या परिस्थितीतून जात आहात. गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात असं घडत आहे की तुम्ही ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्याला संकटात पैशाची मदत केली, त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. खरं सांगा, असं घडलं आहे ना तुमच्यासोबत? जेव्हा तुमच्याकडे पैसे होते तेव्हा तुमच्या मागे पुढे करणारे लोक आज तुम्ही संकटात असताना फोन देखील उचलत नाहीत. तुम्ही व्यापारी असाल तर व्यवसाय चांगला चालता चालता अचानक ठप्प झाला आहे. नोकरी करत असाल तर रात्रीचा दिवस करूनही तुमच्या कष्टाचं श्रेय दुसरंच कोणीतरी घेऊन जात आहे आणि तुम्हाला फक्त अपमान सहन करावा लागत आहे. पैशाची आवक जेवढी आहे त्यापेक्षा खर्च वाढला आहे. एका बाजूनी तुमचे पैसे येतात, दुसऱ्या बाजूनी आजारपण, खर्च किंवा वादविवाद ते निघून जातात. रात्री अंथरुणावर पडल्यावर तुम्हाला भविष्याची चिंता सतवते. डोळ्यात झोप नसते, फक्त डोकेदुखी आणि अव्यस्तता असते. तुम्ही विचार करता की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच नशिबात हा वनवास का? जर तुम्हालाही असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्याच आयुष्याची व्यथा मांडत आहे तर आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा माझा ईश्वरावर विश्वास आहे असं लिहून तुमची उपस्थिती नक्की नोंदवा मंडळी. कारण जेव्हा माणूस एकटा पडतो ना तेव्हा देव त्याचा हात धरतो आणि आता तुमच्या या संघर्षाचा अंत जवळ आला असू शकतो. ब्रह्मांडात तुम्हाला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यापूर्वी कोणते संकेत देत असते असे मानले जाते. आता अत्यंत लक्षपूर्वक नीट ऐका मंडळी. पहिला संकेत मी सांगते त्या अगोदर कमेंट केली नसेल तर लगेच कमेंट देखील करा
चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. पहिला संकेत जो थेट तुमच्या आत्म्याशी जोडलेला आहे. जर गेल्या काही दिवसांपासून तुमची झोप रात्री किंवा पहाटे 3 ते 5 या वेळेत अचानक उघडत असेल तर अनेक लोकांच्या अनुभवानुसार हा साधा योगयोग नाही. ज्योतिषशास्त्रात आणि आध्यात्मिकता या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ही ती वेळ असते जेव्हा देवदूत आणि सकर्मक ऊर्जा पृथ्वीवर भ्रमण करत असतात अशी श्रद्धा आहे. समजा तुम्ही रात्री कितीही उशिरा झोपलात तरीही पहाटे बरोबर 3:45 किंवा 4:15 वाजता तुमचे डोळे उघडतात. तुम्हाला कोणतीही भीती वाटत नाही, उलट एका वेगळीच शांतता जाणवते. ही सकर्मक बदलाचे लक्षणं मानले जातात. याचा अर्थ असा असू शकतो की ब्रह्मांड तुमच्या मनाची नकारात्मकता धुवून काढत आहे आणि तुमच्या आगामी चांगल्या काळासाठी तुमच्या बुद्धीला तीक्ष्ण करत आहे. त्यापैकी पहा मंडळी, तुमच्यापैकी किती जणांना पहाटे जाग येते मला आत्ताच कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या नव्या आयुष्याची नांदी असू शकते. दुसरा संकेत तुमच्या घरातील वातावरणाशी संबंधित आहे. परंपरेत पहा मंडळी, मान्यतेनुसार जर तुमच्या घराच्या मुख्य पायऱ्यावर किंवा भिंतीवर अचानक काळ्या मुंग्यांची राग दिसू लागली आणि त्या काहीतरी खात असताना दिसल्या तर काही लोक याला शुभ मानतात आणि घरात सकर्मक ऊर्जेचा प्रवास झाला असं समजतात. त्यासोबतच जर पूर्वी तुमच्या घरात पक्षी येत नव्हते आणि आता रोज सकाळी तुमच्या खिडकीत किंवा गच्चीवर पक्षी यायला लागले असतील आणि किलकिलाट किंवा आवाज करत असतील, चिवचिवाट करत असतील तर ते तुमच्या घरात सुखशांती आणि धनवृद्धी होण्याचे संकेत मानले जातात. एखाद्या दिवशी मंडळी तुम्ही सकाळी उठता आणि पाहता की तुमच्या मुख्य दरवाजाजवळ काळ्या मुंग्यांचे वर्तुळ तयार झाले आहे. असे सामान्य काय करतो तर पहा मंडळी, आपण औषधं मारून त्यांना मारून टाकतो. ही चूक करू नका मंडळी. भरपूर जण करतात की काळ्या मुंग्या दिसल्या ना त्यांना खडू जो असतो तर ते मारतात आणि त्यांना मारून टाकतात. तर ही चूक तुम्ही कुणीही करू नका. त्यांना साखर किंवा पीठ टाका. हा संकेत दर्शवतो की तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे किंवा मानसिक ताण आता कमी होण्याची शक्यता आहे. तिसरा संकेत हा तुमच्या स्वप्नांच्या दुनियेतून येतो. स्वप्न ही केवळ मनाची कल्पना नसतात तर पारंपरिक समजुतीनुसार ते भविष्याचे आरसे असतात. जर तूळ राशीच्या व्यक्तींना स्वप्नात सतत स्वच्छ पाण्याचा झरा, नदी किंवा समुद्राचे पाणी दिसत असेल अथवा स्वप्नात पाऊस पडताना दिसत असेल तर ते लोकसामान्यतेनुसार अत्यंत शुभ मानले जाते. व्यक्तिरेखा स्वप्नात शिवलिंग मंदिर किंवा एखादं लहान बाळ हसताना दिसणं हा थेट माता लक्ष्मीचा आणि ईश्वराचा आशीर्वाद मानला जातो. तुम्ही स्वप्नात पाहता की तुम्ही एका मोठ्या डोंगरावरून वाहत असलेले स्वच्छ पाणी आपल्या हाताने पिण्याचा प्रयत्न करत आहात. हे स्वप्न पडल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला थकवा जाणवत नाही तर मानलं जातं मनाला एक वेगळीच आनंद मिळतो. या गोष्टीचे संकेत मानले जातात की तुमच्या अडकलेल्या कामाचे मार्ग आता मोकळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चौथा संकेत तुमच्या शरीराशी जोडलेला आहे. जर गेल्या काही दिवसात तुमच्या उजव्या हाताच्या तळ्याला वारंवार खाज सुटत असेल तर हे धनप्राप्तीचे आणि आर्थिक लाभाचं एक अत्यंत प्राचीन व पारंपरिक लक्षण मानलं जातं. तुळ राशीचे हे शुक्राची रास आहे आणि शुक्र हा धन, वैभव आणि चांगल्या जीवाचा कारक मानला जातो. मंडळी, तुम्ही जर ऑफिसमध्ये बसला आहात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आहात आणि अचानक तुमच्या उजव्या हाताला तीव्र खाज सुटली लागते, तुम्ही ती खाज सुटताना चिडचिड करत नाही तर तुमच्या मनात एक विचार येतो काहीतरी चांगलं घडणार आहे. हा संकेत निश्चित पुरावा नसला तरी पारंपरिक श्रद्धेनुसार असं मानलं जातं की तुम्हाला लवकरच एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा रखडलेल्या कामातून आर्थिक फायदा होऊ शकतो. हे तुमच्यासोबत घडलं आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा. पाचवा संकेत हा तुमच्या घरातील ऊर्जेमध्ये होणारा बदल दर्शवतो. जर तुमच्या घरात एखादं लहान मूल जे तुमचं किंवा शेजारच्याचं असू शकतं अचानक येतं आणि तुमच्या खोलीत बसून आनंदाने हसू लागतं, खेळू लागतं तर त्या घरातील नकारात्मक संपल्याचे लक्षणं मानले जातात. तसेच जर तुम्ही तुमच्या घरात लावीचे झाडं पहा मंडळी, तुम्ही जर तुमच्या घरात लावलेले झाडं जे सुकत चालली होती त्यांना अचानक नवीन पालवी फुटू लागली किंवा नवीन फुलं येऊ लागली तर काही लोक याला समृद्धी आणि चांगला काळ येण्याचे पूर्वसंकेत मानतात. तुमच्या पहा मंडळी, तुळ राशीच्या स्वभावानुसार तुम्ही अनेकदा झाडाची काळजी घेतात. जर तुमच्या तुळशीचे रोप सुकले पहा मंडळी, तुळशीचे रोप सुकले तर आणि अचानक ते पुन्हा हिरवेगार होऊ लागले तर समजून जा
की अनेक लोकांच्या अनुभवानुसार तुमच्या घरातील निराशा आणि नकारात्मकता आता दूर होत आहे आणि सुखसमृद्धीचे आगमन होत आहे. 6वा संकेत म्हणजे व्यावहारिक आणि तुळ राशींच्या लोकांच्या सर्वात मोठी समस्या काय असते? पैशाचे व्यवस्थापन न जमणे. पण जेव्हा तुमची चांगली वेळ येणार असते ना, तेव्हा अचानक तुमचे नको असलेले खर्च थांबतात असं दिसून येतं. जे पैसे पूर्वी औषधोपचारात किंवा विनाकारण वाया जात होते, अचानक वाचू लागतात आणि तुम्हाला बचतीचे नवे मार्ग सुचू लागतात. गेल्या काही महिन्यात तुमच्या गाडीचे पंक्चर होणे, घरातील वस्तू खराब होणे यावर हजारो रुपये खर्च झाले असतील, पण या महिन्यात अचानक सर्व काही सुरळीत चालले आहे. तुमच्या हातात अचानक पैसे उरू लागले आहेत. हे दर्शवतात की तुमचे ग्रह आता अनुकूल होत आहेत आणि पैसा आगामी काळात तुमची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी उपयुक्ती ठरू शकते. 7वा संकेत हा प्राण्यांच्या माध्यमातून मिळणारा एक निरूप मानला जातो. मंडळी, सनातन धर्मात गायीला 33 कोटी देवतांचं स्थान दिलं गेलं आहे. जर तुम्ही सकाळी जेवायला बसण्यापूर्वी किंवा स्वयंपाक करत असताना एखादी गाय तुमच्या दाराशी येऊन हंबरू लागली किंवा एखादा पांढरा कुत्रा तुमच्या घरासमोरून शांतपणे बसू लागला, तर लोकमान्यतेनुसार हा साक्षात दत्त महाराजांचा आणि माता लक्ष्मीचा शुभ संकेत मानला जातो. तुम्ही घरात काहीतरी काम करत आहात आणि बाहेरून गायीचा आवाज येतोय. तुम्ही बाहेर जाऊन तिला पोळी किंवा घास देतात आणि ती गाय अगदी शांतपणे आणि आनंदाने ती खाऊन तुम्हाला न घाबरता तिथेच उभी राहते. हा प्रसंग तुमच्या आयुष्यातील संकटे आणि अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याची ग्वाही देतो असं मानलं जातं. 8वा संकेत हा माणसांच्या रूपाने मिळतो. जेव्हा तुमची चांगली वेळ येणार असते, तेव्हा ब्रह्मांड काही व्यक्तींना तुमच्या आयुष्यात पाठवते असा अनुभव आहे. जर तुम्हाला अचानक एखाद्या अशा जुन्या मित्राचा फोन आला ज्याच्याशी तुमचा वर्षानुवर्ष संपर्क नव्हता आणि तो तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायाची किंवा कामाची संधी देत असेल, तर त्या संधीचा नक्की विचार करा. तुमच्या पैशाची चिंतत आहेत आणि अचानक एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते जी तुम्हाला म्हणते, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, आपण मिळून हे काम करू. ही व्यक्ती ईश्वराने तुमच्यासाठी पाठवलेल्या दूतासारखी असते. या संकेतानुसार तुळ राशीच्या लोकांचे कामे वेगाने मार्गी लागतात असा अनेकांचा अनुभव आहे. 9वा संकेत हा तुमच्या अंतर्गत बदलाचा आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून तुमच्या मनात एक अनामिका भीती होती. माझं काय होईल, माझ्या कुटुंबाचं काय होईल, पण अचानक कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या मनातली ती भीती नाहीशी होते. तुमच्यात एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो की काहीही झालं तरी मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच. जेव्हा तुम्ही आरशात पाहता मंडळी, तेव्हा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी निराशा दिसत नाही, तर एक वेगळेच तेज दिसते. तुमची वाणी गोड होते आणि अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात. जेव्हा मनात हा बदल होतो, तेव्हा हे सगळं सकारात्मक बदलांचे लक्षणं मानले जातात की तुमची पावले आता प्रगती आणि यशाच्या शिखराकडे निघाली आहेत. हा मंडळी, एक प्रभावशाली संकेत घरात अचानक सुवासक संकेत येणे किंवा घुंगराचा आवाज ऐकू येणे. 10वं लक्षण आहे. आता येतो सर्वात अंतिम, सर्वात गुप्त आणि वैयक्तिकपूर्वक 10वा संकेत. जसं की मी आत्ताच सांगितलं, प्रामाणिक मान्यतेनुसार हा संकेत ज्याला मिळतो ना, त्याच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडतो. जर तुम्ही तुमच्या घरात बसलेले असताना किंवा रात्री झोपण्याच्या तयारीत असताना घरात कोणतीही अगरबत्ती किंवा अत्तर लावलेले नसतानाही अचानक हवेत मोगरा, गुलाब किंवा चंदनाचा अत्यंत दिव्य सुगंध दरवळू लागला किंवा पहाटेच्या वेळेला तुम्हाला अचानक लहान मुलींच्या पायातला पैंजणाचा किंवा घुंगराचा छुमछुम असा अतिशय मंजूर आवाज ऐकू आला, तर मंडळी, ताईंनो, दादांनो, जागेवरच हात जोडा. कारण पारंपरिक श्रद्धेनुसार असं मानलं जातं की साक्षात धनलक्ष्मीने किंवा सकारात्मक देवताने तुमच्या घरात ग्रहप्रवेश केला आहे. हा ध्वनी, हा सुगंध निश्चित आर्थिक यशाचे थेट पुरावे नसले तरी एक मोठी लोकमान्यता आहे आणि ही त्या गोष्टीचे प्रतीक मानले जातात की तुमच्या घरातील नकारात्मकता आणि अडथळे आता दूर होण्यास सुरुवात झाली आहे. हा संकेत मिळताच प्रगतीचे दरवाजे वेगाने उघडू शकतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. मला पूर्ण खात्री आहे की तुळ राशीच्या काही भाग्यवान श्रोतांना असा अनुभव नक्कीच आलेला आहे. काही मंडळींना याचा अनुभव फार आलेला आहे.
आणि कमेंट देखील केलेले आहे. त्यांनी त्यांचा अनुभव माझ्यासोबत शेअर देखील केलेला आहे. जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर आताच कमेंटमध्ये हो मला अनुभव आला आहे असं लिहून देवाचे आभार माना. कारण ही पारंपरिक श्रद्धा कधीच दुर्लक्ष करण्यासारखी नसते. पण मंडळी, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणले होते की अशी एक मोठी चूक आहे जी तुळ राशीच्या लोकांनी भावनेच्या भरात करतात आणि आलेला चांगली संधी, आलेला सुवर्ण संधी दारातूनच परत फिरते. तर ती चूक कोणती? आपल्या आनंदाचे आणि गुप्त योजनाचे प्रदर्शन करणे. पहा मंडळी, तुळ राशीचे लोक अत्यंत साधे आणि भावनिक असतात. त्यांच्या मनात कोणाबद्दलही पाप नसतं. त्यामुळे जेव्हा त्यांच्या आयुष्यात काही चांगले घडू लागते किंवा एखादी मोठी पैशाची संधी चालून येते तेव्हा ते आनंदाच्या भरात आपल्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना, शेजाऱ्यांना सर्व काही सांगून टाकतात. अरे माहिती आहे का, मला आता इथून पैसे मिळणार आहेत, मी हा नवीन व्यवसाय सुरू करते आणि इथूनच घात होतो. या जगात प्रत्येक व्यक्ती तुमची प्रगती पाहून आनंदी होईलच असं नाही. लोकांची वाईट नजर असू या आणि मत्सर तुमच्या चालू असलेल्या कामाला खिळी घालतात देखील. चांगलं काम चालू असताना त्याला कुठेतरी अडीअडचणी येतात. यालाच तर नजर दोष म्हणतात. म्हणून जोपर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होत नाहीत, जोपर्यंत तुमचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्या योजना, आपले जे काही उपाय, जे काही आपले काम आहेत पूर्णपणे गुप्त ठेवा. तुमच्या घरात सुख समृद्धी येत आहे ना, शांत राहा, देवाचे आभार माना, पण जगासमोर त्याचा गाजावाजा करू नका. जर तुम्ही या एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर नशिबाने दिलेली संधी तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसाल. लक्षात ठेवा, मौन हे सर्वात मोठं कवच आहे. आता आपण पाहूया संकेतानंतर तुमच्या आयुष्यात कोणत्या चांगल्या संधी येऊ शकतात. ज्योतिष गणनेनुसार आणि पारंपरिक मान्यतेनुसार तुळ राशीच्या व्यक्तींना पुढील काही काळात भूमी, भवन, वाहनाचे सुख मिळण्याचे चांगले योग निर्माण होऊ शकतात. जर तुमचे स्वतःचे घराचे स्वप्न असेल तर ते या काळात पूर्ण होण्यास मदत होईल. जे लोक बरेच दिवस बेरोजगारीचे सामना करत होते त्यांना चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. जे व्यापारी आहेत त्यांना नवीन भागीदारी मिळतील आणि त्यांचा व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे पैसे गेल्या अनेक वर्षापासून अडकलेले होते, जे लोक तुमचे पैसे बुडून बसले होते, ती परिस्थिती बदलल्यामुळे स्वतःहून तुमचे पैसे आणून देण्याची शक्यता वाढेल. तुमच्या कुटुंबात अंतर्गत कलह आणि वाद सुरू होते ते संपून पती-पत्नीमध्ये आणि मुलांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होईल. हा काळ तुमच्यासाठी केवळ आर्थिक सुधारणेचा नाही तर समाजात गेलेली प्रतिष्ठा आणि मानसन्मान परत मिळवून देणारा ठरू शकतो. तुळ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांना, हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही तर हा ईश्वराने तुमच्यासाठी पाठवलेला एक संदेश आहे. लक्षात ठेवा, हिऱ्याला जितकी जास्त घासले जातात तितकाच तो अधिक चमकतो. तुमच्या आयुष्यात आलेले संकटेही तुम्हाला नष्ट करण्यासाठी नव्हती तर तुमच्यातल्या सोन्याला शुद्ध करण्यासाठी होती. तुम्ही आजपर्यंत खूप सहन केलं आहेत, अनेक रात्री रडून काढल्या आहेत, पण आता त्या कष्टाचे आणि त्या संघर्षाचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, नशिबाचे चक्र फिरले आहेत. आता तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नाही. भूतकाळात ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना तुमच्या यशाने आणि चांगल्या कर्माने उत्तर द्या. कोणाशीही भांडू नका, फक्त शांत राहून आपले काम करत राहा. यश तुमचेच आहे. व्हिडिओच्या शेवटी हे ब्रह्मांड पहा मंडळी, नायक, ब्रह्मांड नायक भक्तीचे वेकर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करते. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक तुळ राशीच्या भावांना, ताईंना, दादांना अडचणीतून मुक्त करा. त्यांच्या घरात धनधान्याची आणि सुखाची कमतरता कधीही भासू देऊ नकोस. स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा साक्षात स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तेव्हा काळजी कशाची करता? तुमचं सर्व वाईट दिवस आता संपले आहेत अशी सकर्मक भावना ठेवा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ चरणास्फूर्त किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहा. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चला मग मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.